या बातमीचे प्रायोजक आहेत MK अप्सरा गॅरेज. नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट बसवून व टेस्टिंग करून मिळेल. आमचा पत्ता अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्याचा राजकारण चांगला तापला आहे. या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास महाआघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज राठोड यांनी आज झंझावत दौरा पूर्ण तालुक्यात सुरू आहे. आज तुम्ही पाहू शकता हजारो संख्येने ही गर्दी रस्त्यावर उतरली असून आज युवराज भैया हे धुळे सोलापुरातील भागात घराघरात जाऊन प्रचार करत आहेत. तुम्ही जर पाठीमागे जरा मॉब बघितला असेल तर अक्षरशः थांबायला सुद्धा गर्दी जागा नाहीये, एवढी गर्दी महिलांची आणि कार्यकर्त्यांची जमलेली आहे. एकत्रित काय भावना आहेत आजच्या या जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत जुडले आहेत उमेदवार युवराज भैया राठोड. साहेब, पहिल्यांदा सांगा, ही गर्दी तुम्ही पाहून ही विजयाची रॅली आम्हाला वाटत आहे, काय सांगा? 100%, कारण हे लोकांचं प्रेम आहे. हे आता 100% मताच्या रूपांतरात परिवर्तन होणारच आहे आणि लोकांनी जनतेने ठरवलं आहे की आता परिवर्तन करायचंच आहे म्हणून. जेव्हा आपण घरोघरी जात आहे, आता धुळे सोलापूर हा सुशिक्षित भाग आहे, काय समस्या आहेत नागरिकांच्या इथल्या? नागरिक समस्या भरपूर आहे. धुळे सोलापूरचे नागरिक सुशिक्षित आहेत, त्यामुळे या लोकांशी माझं 25 वर्षापासून कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे या लोकांना सांगायचं गरज नाही की युवराज भैया कोण आहे म्हणून. त्यामुळे माझे संपर्कात कायम आहेत. माझं धुळे सोलापूरमध्ये एक हॉस्पिटल आहे, त्या माध्यमातून सुद्धा माझे बरेचसे लोक त्यावर कनेक्टिव्हिटी आहे. आणि राहिला दुसरा विषय, धुळे सोलापूर म्हणजे माझं माहेर असल्यासारखं आहे, होम टाउन आहे माझं. त्यामुळे इथं 100% मला इथून ज्यावेळेस विद्यमान आमदाराला पॉकेट वोट समजतात ना, ज्यावेळेस EVM उघडतील त्यावेळेस धुळे सोलापूरचं मत परिवर्तन काय होईल यावेळेस त्यांना दिसून येईल. भैया सगळे जाती धर्माचे जाती समभाव दिसत आहे, काय सांगले एवढे मॉब दिसत आहे? तेच मी सांगतोय, कारण प्रत्येक आता या जे उमेदवार आहे ते जाती धर्माच्या नावावर निवडून आहे. धर्मराज हे धर्माच्या नावावर मतं मागत आहेत आणि विद्यमान आमदार हे त्यांच्या कागदोपत्री विकासावर मतं मागत आहेत. मी फक्त जनतेचा सेवक आणि 24 तास 24/7 अवेलेबल होणारा आणि सर्वसामान्याचं काम करणारा उमेदवार म्हणून यांना. आणि मागील काळात 2 ते 3 दिवसात असं परिवर्तन झालंय की अपक्ष उमेदवार एकमेकाला ऍडजस्ट झाले, पण मी युवराज राठोड लढणारा कार्यकर्ता आहे. लक्षात ठेवा, 100% मी विकासाच्या मुद्द्यात कायम लढत राहणार प्रस्थापितांच्या विरोधात. रॅली निघालेली आहे आणि आपला सामना कुठे ना कुठे काळजी सोबत होत आहे असं चित्र सध्या दिसत आहे, काय सांगाल? काडादी साहेब मोठे नेते आहेत, एक आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे, पण ते शेवटी बळीचा बकरा झालेला आहे. काडादी साहेब 23 तारखेनंतर स्वतः माझ्या घरी येऊन मला विजयाचा हार नेसवतील. काय विरोधकांना काय आव्हान करायला पाहिजे? विरोधकांना एवढंच आवाहन करतो, शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, काय जोर लावायचं लावा, पण शेवटी जनता माझ्या पाठीशी आहे. 100% विजय हा माझाच आहे. धन्यवाद. परिवर्तन विकास आघाडीचे युवराज भैया राठोड ज्यांनी आपला झंझावत दौरा सध्या सोलापूर शहरातील सुरुवात केला आहे आणि हजारो संख्येचे नागरिक या रॅलीमध्ये सहभाग झाले आहे आणि विरोधकांना देणार का पक्षामध्ये परिवर्तन होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रसाद वाटप करण्यात येते। याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला आहे। युवराज भैया राठोड यांनी असे अनेक उपक्रम प्रसाद वाटप करण्यात येते। याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला आहे। युवराज भैया राठोड समाजाच्या विकास संधी राबवलेल्या आहे। समाजप्रिय समाजाभिमुख निर्मळ कळवळी असणारे व्यक्तिमत्व आहे माननीय युवराज भैया राठोड। आधी केलं मग सांगितलं या तत्वावर काम करणारे गर्दी का काही असं कसं काय एवढं कसं गर्दी म्हणजे पेट्रोल दरवाढीला कंटाळलात? पेट्रोल भरून खिसा खाली होतोय? अवरेज देखील मिळत नाही? तर चिंता सोडा। आजच आपल्या 4 चाकी वाहनांना सीएनजी किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि मायलेज देखील वाढवा, तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात। मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे सीएनजी एलपीजी किट BS6 बसवून मिळेल, तसेच सीएनजी एलपीजी टँक टेस्टिंग करून मिळेल। तुमचा विश्वासच आमचा ध्यास। आमचा पत्ता MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर। कॉन्टॅक्ट 7385800875 9359828428।